हिरेन साहेब. हाँ बोला ना अण्णा. आत काही महत्वाचं काम चाललंय का? हा म्हणजे तेच लीगल गोष्टी, पैशांची जुळवाजुळव. बर चालू दे, मी निघतो. अण्णा तुम्ही काही सांगायला आला होतात का? म्हणजे काही झालंय का? काही बोलायचं आहे का? आत्ता बोललं तर चालेल? अहो प्लीज अण्णा बोला ना. म्हणजे माझ्याशी बोलायचं आहे का कपिलशी? त्याला बोलू का? नाही नको नको, तुमच्याशीच बोलतो. आत्ता इथं गौरी आली होती ना? हो आली होती, पण काहीतरी महत्वाचं काम आहे असं सांगून निघून गेली का? मलाही तिने असंच सांगितलं, पण तिची मनस्थिती काही बरी वाटली नाही हो मला. म्हणजे कशावरून? चेहरा उतरला होता तिचा, उदास वाटली खूप. अहो मग तुम्ही विचारलं नाही का तिला काय झालंय नेमकं? विचारलं ना, पण सांगायचं टाळलं. म्हणून तुम्हाला विचारतोय की मालकांचं तिचं काही भांडण वगैरे झालेलं नाही ना? वाद नाही अण्णा. अहो तेवढा वेळच कुणाकडे आहे? अहो नुसती शोधाशोध चालू आहे, इन्व्हेस्टमेंट, पैसे, कागदपत्र आणि एवढं सगळं महत्वाचं चालू असताना ती अशी का निघून गेली? म्हणजे तिचंही काम महत्वाचं असणारच, पण आता असो. मी निघतो, फक्त एक करा, मालकाला तिला फोन करायला सांगा. काय झालंय विचारा म्हणावं तिला. सांगतो नक्की. येतो. हो. काय हिरेन, काय चाललं? काही नाही, म्हणजे मल्लिका काय रे, काय झालं? अरे गौरी इथून बाहेर गेल्यानंतर अण्णांना भेटली. म्हणजे ती त्यांना खूप अपसेट वाटली. तिला नेमकं काय झालंय असं विचारत होते. गौरी का अपसेट आहे? काय झालं? मला काय माहिती, हे तू तिला विचार ना. ठीक आहे, बोलतो मी. कदाचित तू तिला निग्लेक्ट केल्यासारखं वाटलं असेल, कारण ती आली होती आणि तू तिच्याशी बोलला सुद्धा नाही. कम ऑन हिरेन, गौरी काही टिपिकल मुलींसारखी नाहीये. ती खूप समजूतदार मुलगी आहे. तिला माहिती आहे आपण आता सध्या किती टेन्शन मध्ये आहोत, आपली किती कामं चालू आहे. हो पण ती बाहेर गेल्यानंतर अण्णांना भेटली आणि अण्णांनी सांगितलं मला की तिची मनस्थिती चांगली नव्हती, तिचा चेहरा खूप उदास वाटत होता, म्हणून मी तुला सांगतोय. अरे पण तिनं बघितलं नाही का आपण कामात आहोत हे, आणि गौरीसाठी काम ही प्रायोरिटी आहे. हो आय नो, पण प्लीज एकदा तिच्याशी बोलून घे. बर बोलतो, पण नक्की बोला, नाहीतर हे गैरसमज वाढले ना तर काय काय परिणाम होतात ना तुला माहित नाही. अनुभव आहे माझा एवढा वर्षांचा. हो हो मला माहिती आहे, चांगलाच अनुभव आहे मला, अगदी कॉलेज पासनचा. बहादूर, बहादूर! झालं? उंदरासारखं पळून झालंय तुझं? काय विचारतेय मी? गुड, घरी जा, तुझी ड्यूटी संपली है. लेकिन ड्यूटी कैसे खत्म हो गया? मेरा ड्यूटी तो 24 घंटा है. आहे नाही होती, आता ती 12 तासाची झाली, त्यामुळे घरी जा. तो फिर बाकी का 12 घंटा? मी दूसरा वॉचमैन ठेवलाय. हाँ नहीं मैडम, ऐसा मत करो मैडम. ये राम आश्रय मेरा घर है और काम का जगह भी है मैडम. प्लीज मैडम मुझको मत निकालो मैडम. मग आता एक काम कर, गावात जा आणि एक घर शोध आणि तिकडे जाऊन झोप. मला तू ड्यूटीवर असताना पूर्ण वेळ जागा हवायस. हाँ मैडम, लेकिन मुझको है ना ड्यूटी के टाइम ही नींद आता है, नींद के टाइम मुझको नींद नहीं आता है, इसलिए तो मैं 24 घंटा काम करता ना मैडम. त्याच्यासाठी तुझी ड्यूटी मी 12 तास केली आहे, म्हणजे आरामात जाऊन झोप. आपसे तो मुझको 18 घंटे का पेमेंट दे दो. नहीं नहीं, तो फिर 12 घंटे का पेमेंट दे दो, लेकिन मैं ड्यूटी तो 24 घंटा करूंगा. बहादूर, तू जर आत्ता इकडून नाही निघालास तर तुझी कायमची ड्यूटी बंद करीन. मैं इधर आया तब से इधर ऐसा ही काम कर रहा हूँ मैडम. मुझको मत निकालो मैडम, प्लीज मत निकालो. मैं पर्सनली रिक्वेस्ट करता है मैडम, प्लीज. निघ, नहीं निघ बहादूर. नहीं मैम साहब,
निक नहीं मैम साहब, ये रामाश्रय मेरा घर है मैम साहब, मुझको मत निकालो मैम साहब, मैं पैर पड़ता है मैम साहब, मैम साहब, मुझको रामाश्रय की नौकरी से मत निकालो। अरे काय डोलं फुटलं काय तुझं? कुठं चाललंस एवढं धावत पलत? आता सामान असतं मग सगळं सांडलं असतं खाली. मेरे को पहले एक बात बताओ, हम लोग किसका बात सुनने का है? मतलब कपिल साहब का बात सुनने का या वो मल्लिका मैम साहब का? हा प्रश्न तुला आत्ता अचानक का पडला? मेरे को ना बहुत कंफ्यूजन हो गया है। कसलं कन्फ्युजन? मेरे को पहले एक बात बताओ, मेरे को जॉब पे किसने रखा? अप्पानी. हाँ, तो फिर कपिल साहब ने मेरा जॉब कंटिन्यू किया, बराबर है ना? हाँ. फिर अब मैं किसका बात सुनने का बताओ? अरे पण का? वो मल्लिका मैम साहब ने मेरे को धक्का मार के नौकरी से निकाल दिया, घर पे भेज दिया। कुठल्या घरी? वही तो उनको बोला कि मेरे पास घर नहीं है, ये राम आश्रय ही मेरा घर है। मग फिर क्या? फिर मेरा नींद खुल गया। मतलब ये सपना था? हाँ, मग बरोबर आहे, तुझ्या बरोबर ना असं झालं पाहिजे. काढ काढ अजून झोपा काढ, म्हणजे तुला आणखी स्वप्न पडतील ना कोण एक दिवस तुला खरंच घराबाहेर काढन. इस्माईल, बहादूरचं स्वप्न खरंही होऊ शकतं. ये क्या बोलते तुम अतरंग? म्हणजे तुझ्या बरोबर एक दिवस आम्हाला सगळ्यांना धक्के मारून रामाश्रयाच्या बाहेर काढलं जाऊ शकतं. कोण काढणार आहे आणि का? मल्लिका मॅडम. हाँ, अरे बाप रे, सौकार बाबा. अतरंग, काय तर स्पष्ट सांग. आत्ताच मल्लिका मॅडमनी अण्णांना सांगितलंय, रामाश्रयाचे सगळे निर्णय यापुढे त्या स्वतः घेणार आहेत आणि नियम जास्त कडक करणार आहेत. मतलब बहादूरची नोकरी खरंच जाते. बहादूरची बी आणि आपली सुद्धा. गौरी, अगं काय हा पसारा? सगळीकडे नुसते कागद पसरलेत. आई, ज्या घरामध्ये बाप लेक दोघही वकील आहेत त्या घरातल्या आईला एवढ्या कागदपत्रांची सवय असायला हवी, हो ना? झालं, बोलल्या वकिलीणबाई. आता हे काय नवीन काम आणलंयस तू? अगं आधीचे कागद काही कमी आहेत का? त्याच्यावरची धूळ झटकता झटकता इथे कंबरड मोडतंय माझं. अगं आई, हे रामाश्रयाच्या जमिनीचे पेपर्स आहेत, मी मागवून घेतलेत. काहीही झालं तरी येत्या 15 दिवसात मला हे सगळं प्रकरण संपवायचंय. हे सगळं झालं ना की मी पेपर्स पाठवून देईन. आणि हे काम 15 दिवसात संपवून काय करणार आहेस तू? साखरपुडा. गौरी, तू विनोद करतेस का? अगं विनोद नाही करत आहे मी, खरंच. कपिल म्हणालाय ना की हे प्रकरण झालं की आपण साखरपुडा करूया म्हणून. म्हणजे तुझा विश्वास आहे त्याच्या बोलण्यावर? अरे वा. नाही म्हणजे त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तू जे हे काही साखरपुड्याचं मनावर घेतलंयस ना, ते चांगलंय. का नाही घेणार? अगं घ्यायलाच हवं, पण हे काम पूर्ण करेस्तवर काम काम करत बसू नकोस. कपिलसाठी वेळ काढ, त्याच्यावर जरा बाहेर फिरायला जा. आई, तुला कळतंय का तू काय बोलतीयस ते? एक तर तूच माझ्या मागे लागली होतीस की लवकरात लवकर साखरपुडा करा, आणि आता त्यातला सगळ्यात मोठा अडथळा मी दूर करतेय, तर तूच मला सांगतेस की कपिल बरोबर फिरायला जा म्हणून. आता मला सांग, त्याच्याबरोबर फिरायला जाणं महत्वाचं आहे का हा अडथळा दूर करणं? काय बोलतेस तू? अगं म्हणजे असं नको व्हायला. 15 दिवस तू या कामाच्या मागे लागशील आणि तिकडे कपिल त्या मल्लिकाच्या मागे लागेल. आई, कपिल का लागेल मल्लिकाच्या मागे? हे बघ, तो सगळं सोडून फक्त माझ्यासाठी इकडे आलाय, आणि मल्लिका इथे असताना सुद्धा तो फक्त माझ्यासाठी झुरलाय. तुला माहितीये. तू समजतं त्याच्यातलं काही नाहीये. अगं आम्ही फक्त कलिग्स आहोत. फक्त कलिग्ज? ओके, आम्ही मित्र पण. अरे वा, तुम्ही आता मित्र सुद्धा आहात का? तुमच्याशी खूप छान मैत्री झालीये. तुम्ही असे छान मैत्रीमध्ये जवळ आलाय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा गौरी,